आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। सरपंचावर जीवघेणा हल्ला, अखेर 8 महिन्यांनी संशयित पोलिसांच्या ताब्यात, पसार आरोपी 8 महिन्यानंतर जेरबंद। आठ महिन्यांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे, माजी नगरसेविका कल्पना चुंबळे यांचे पुत्र, गवळानीचे सरपंच अजिंक्य चुंबळे यांच्यावर लेखानगर परिसरात अज्ञात 8 ते 10 जणांच्या टोळक्यानं कोयत्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतलंय। रोहित मोरे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। जुलै 2024 मध्ये माजी सरपंच अजिंक्य चुंबळे यांच्या शहरातील लेखानगर येथील संपर्क कार्यालयाबाहेर 4 जणांच्या टोळक्यानं हातात कोयते घेऊन चुंबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करून परिसरात दहशत माजवली होती। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील 3 संशयितांना पोलिसांनी अटक केली होती। मात्र 8 महिन्यांपासून या गुन्ह्यातील मोरे हा फरार होता। हा संशयित रोहित मोरे हा राहत्या घरी असल्याची गोपनीय माहिती अंबडच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती। यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक झनकसिंग घुनावत तसेच त्यांच्या पथकाने सापळा रचून संशयित राजू मोरे यास अटक केली आहे। 6 महिन्यापूर्वी श्री चुंबळे यांचे पुत्र, गवळणीचे माजी सरपंच अजिंक्य चुंबळे यांच्यावर लेखानगर येथे त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर उभे असताना त्यांच्यावर 4 अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला होता। त्याची नोंद अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 461/24 307 पूर्वीचे भादवी कलम 307 आणि BNS 109, 189, 191 भारतीय हत्यार कायदा 425 प्रमाणे नोंद होती। त्यातील 3 आरोपी अटक करण्यात आले होते। 1 आरोपी अटक करणे शिल्लक होते। तो काल आमच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गुणावत व त्यांचे सहकारी मयूर पवार, स्वप्नील जुंद्रे, अनिल गाडवे, मुकेश पाटील, दीपक निकम यांनी सापळा रचून आरोपीनामे रोहित राजू मोरे वय 21 राहणार इंदिरानगर वसाहत लेखानगर याला त्याच्या राहते घरी सापळा रचून अटक केली। आता या गुन्ह्यातील 4ही आरोपी अटक करण्यात आलेले असून त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र लवकरात लवकर पाठवत आहोत। पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।